वेलकम बॅक. मोनालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करत आहे. आज संडे आहे, तर संडे स्पेशल काहीतरी स्वीट डिश बनवायची आहे मुलांसाठी. तर मी माझ्याकडे ब्रेड शिल्लक होती, तर ब्रेडपासून मी आज गुलाबजामुन बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीची आहे, तुम्ही पण बनवून बघा. आज मी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. 6 ते 7 ब्रेड घेतलेला आहे. आता मी याची कट जे आहे ना ब्राऊन, ते कट करून घेणार आहे. त्याचे मी असे छोटे छोटे पीस करून घेणार आहे गुलाबजामुन बनवण्यासाठी. बघा, मी छोटे छोटे पीसेस केलेले आहे गुलाबजामुनसाठी. आता मी एका मोठ्या बाउलमध्ये हे सगळे पीस टाकून घेते. सो आपले ब्रेडचे छोटे छोटे पीसेस मी केलेले होते. त्यात आता लागेल तसं दूध टाकायचं आहे. आपल्याला गोल गोल याचे गोळे बनवायचे आहे गुलाबजामुनसाठी. मऊसूत हे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ब्रेड आणि दूध. त्याचे छान असे छोटे छोटे गोळे बनवायचे आहे. हे बघा, आपला ब्रेडचा डो मऊसूत असा बनवून रेडी झालेला आहे. आता मी त्याचे छोटे छोटे गोळे बनवणार आहे गुलाबजामुन. गुलाबजामुन बनवण्यासाठी जे आपल्याला पाक बनवायचा आहे ना, त्याची रेसिपी दाखवत आहे. मी 1.5 ग्लास इथे पाणी घालणार आहे. आपल्याला पाक एकदम असा थिक नाही बनवायचा, थोडासा पातळच बनवायचा आहे. पाक बनवण्यासाठी मी एक मोठा बाउल शुगर टाकत आहे. असा 10 ते 15 मिनिटं आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आहे फुल फ्लेमवर. आपला गुलाबजामुनचा पाक रेडी झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेत आहे. आपलं तेल तापलेलं आहे. आता मी एक एक करून यात गुलाबजामुन सोडत आहे. ब्रेड असल्यामुळे ते लवकर तळून होतात, त्यामुळे फ्लेम आपलं लो फ्लेमवरच करून घ्यायचे आहे. फुल फ्लेमवरती जळण्याची शक्यता असते. ऑलमोस्ट आपले गुलाबजामुन हे कुक होत आहे. आता मी जो आपला पाक केला होता तो थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. थंड झाल्यावर आपले हे जे गुलाबजामुन आहे ते त्यात सोडून द्यायचे आहे अर्ध्या तासासाठी. मग तो पाक आणि हे गुलाबजामुन चांगले एकजूट होतील, मिक्स होतील आणि चव पण छान लागेल. बघा किती छान खमंग वास सुटलेला आहे या जामुनचा. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे आणि इन्स्टंट बनवायचं असेल कोणी गेस्ट आल्यावर तर तुम्ही करू शकता. 15 ते 20 मिनटात ही रेसिपी रेडी होते. आमचा जो पाक आहे ना तो आपला रेडी झालेला आहे आणि थंड पण झालेला आहे. आता मी यात जे आपले जामुन आपण फ्राय केले होते ते मी यात सगळे मिक्स करून देणार आहे. अर्धा तास हे असेच ठेवायचे आहे, छान भिजून निघतील. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही केशरही टाकू शकतात किंवा ड्रायफ्रूट्स पण यात मिक्स करू शकतात. सो तुम्ही बघू शकता की ती इन्स्टंट आपले गुलाबजामुन रेडी झालेले आहे खवा नसताना सुद्धा. तुम्ही बघू शकता ब्रेडचे गुलाबजामुन आपले इन्स्टंट 15 ते 20 मिनिटात रेडी झालेले आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.